मागील 41 वर्ष सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या रायगड जनता नागरी सहकारी पतपेढीच्या 10व्या शाखेचे उद्घाटन पोलादपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। आचारसंहिता असल्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले नव्हते। नवीन शाखेचे उद्घाटन संस्थापक तथा संचालक श्री रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलादपूरमधील समाजसेवक अशोक गायकवाड, हरिभक्तपरायण चंद्रकांत शिंदे, कीर्तनकार हरिभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष श्री नरहरी गोळे यांनी संस्थेच्या कार्याचा त्याचप्रमाणे भविष्यात संस्थेची ध्येय धोरणं कशी असतील याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक वसंत साळुंखे, उपाध्यक्ष पांडुरंग साळवी, सचिव श्री दत्ताराम जंगम, भाऊ जाधव, स्नेहल पवार, नमिता दळवी, कृष्णा चौधरी, पांडुरंग साळेकर, सुवर्णा कदम, राजेंद्र वालेकर, प्रदीप चव्हाण, महेश गोगावले आदींनी प्रचंड मेहनत घेतली। अर्थकारणाबरोबर समाजकारण करत असताना संस्थेकडून पोलादपूरमधील तरुणांसाठी संगणक प्रशिक्षण त्याचप्रमाणे रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री नरहरी गोळे यांनी सांगितले। संस्थेच्या महिला संचालक सौ सुवर्णा कदम त्याचप्रमाणे नमिता दळवी यांनी पोलादपूरमधील ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठी आपण कार्य करणार असल्याचे सांगितले। संस्थेकडून ठेवींवरती 10% व्याज देणार असल्यामुळे आज गुंतवणूकदारांनी गर्दी केलेली दिसली। स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार करणाऱ्या रायगड जनता नागरी सहकारी पतसंस्थेची पोलादपूरमध्ये शाखा सुरू होत असल्यामुळे अनेक सामाजिक राजकीय स्तरावरून संस्थेचे अभिनंदन केले जात आहे। महामुंबईसह अनंत गोळे, पोलादपूर। सर्व मान्यवरांचे रायगड जनता नागरी सहकारी पतपेढीतर्फे हार्दिक स्वागत। थोड्याच वेळात शाखेचं उद्घाटन सन्माननीय संस्थापक अध्यक्ष रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते करण्यात येईल। प्रमुख अतिथी अशोक गायकवाड साहेब, त्याच्यानंतर दीप प्रज्वलित होईल। दीप प्रज्वलित होईल। सन्माननीय संस्थापक माजी रामचंद्र धनावडे साहेब, नंतर अशोक गायकवाड साहेब, चंद्रकांत सुंबे साहेब। नानासाहेबांच्या बरोबर नाचतो त्यावेळेला आम्ही मुंबईमध्ये एक सभा घेतली आणि रायगड पतसंस्था एक नावाची संस्था आमच्या मोरे साहेबांच्या घरामध्ये तिथं मुहूर्तमेढ होती। कारण का मोरे साहेब त्यावेळेला या संस्थेच्या मंडळाचे सेक्रेटरी होते आणि सेक्रेटरी असताना आणि त्यांचं घर हे आम्हाला त्यांनी नेहमी सतत वापरण्यासाठी दिलं आणि त्या घरामध्ये या संस्थेची स्थापना झाली आणि स्थापना झाली असताना त्या संस्थेचा आता थोडाफार विस्तार होत चाललेला आहे। म्हणजे समाजवादी मित्रमंडळ नुसतं इलेक्शन लढवणं किंवा सामाजिक राजकीय काम करणं असं नव्हतं। ज्या वेळेला या माहिती नसेल की आमचे वसंतराव साळुंखे, धनावडे साहेब आणखी आमचे सहकारी मित्र आज आमच्यामध्ये हयात नाही आहेत, बाबूजी सकपाळ कुटवलीचे, त्याचबरोबर सोनू उटेकर आमच्या पूर्व्याचे, त्यानंतर मोरे साहेब, अन्य मंडळी पांडे साहेब वगैरे या मंडळींनी या पोलादपूरला इस्टेट स्टँड व्हावं त्यासाठी आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये नानांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं आणि आज ह्या पोलादपूर स्टँडला आज सगळ्या येणाऱ्या एसटी गाड्या आज इथे उभे राहतात आणि त्यासाठी आंदोलन केलेल्या लोकांनी एक दिवस का होईना हा कारावास भोगलेला आहे, अटक झालेली आहे। मला अभिमान वाटतो आज तिथे जर पाहिलं नानासाहेबांचा पण फोटो दिसणार आहे। ज्यांनी आंदोलन केलं, ज्यांनी लढले त्यांचा पण तुम्हाला तिथे अस्तित्व दिसणार। पण आज पाहिलं पण ते कोणाचा तरी फोटो दिसतात की काहीतरी कोणते महाराज कोणते तालुक्यातले विभागातले कोणतरी महाराज तिथे निर्माण करून तिथे फोटो लावले। पण ज्यांनी क्रांती केली, ज्यांनी देशामध्ये क्रांती